आणि आजची तिसरी महत्त्वाची बातमी, पावसासंदर्भातील नाशिकमधील 8 तालुक्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील शाळांना आज सुट्टी आहे। आठवडी बाजारही आज भरणार नाहीये। नाशिकमधील मुसळधार पावसाचा अंदाज बघता हा निर्णय घेण्यात आलाय। नागरिकांनी सुद्धा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी नाशिकहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रांजल, नाशिकमध्ये आजची पावसाची स्थिती काय? सौरभ, आपण जर बघितलं तर काल सायंकाळपासून नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आला होता आणि त्यामुळे काल सायंकाळी जर बघितलं तर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार आदेश जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले होते, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले होते आणि यामध्ये जर बघितलं तर संभाव्य धोका लक्षात घेता म्हणजे अनेक ठिकाणी जिथे घाटमाता परिसर आहेत तिथे खरं तर ढगफुटी सदृश पाऊस हा होऊ शकतो। यासोबतच भूस्खलन होण्याची देखील भीती आहे, अतिवृष्टी होण्याची भीती आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आदेश देण्यात आलेले होते। दरम्यान यानुसार आज 1 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये, ज्यामध्ये कळवण, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, बागलाण असेल, या 8 तालुक्यामध्ये शाळा, सर्व महाविद्यालय असेल, खाजगी महाविद्यालय असतील, शाळा असतील, यांना ज्या त्या सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। यासोबतच जर बघितलं तर याच ठिकाणी 8 तालुक्यामध्ये देखील आठवडे बाजार असतील, सार्वजनिक गर्दी होणारे कार्यक्रम असतील, यांना देखील स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आहेत। यासोबतच पर्यटन स्थळं असतील, धबधब्यासारखी ठिकाणं असतील, तिथे जाऊ नका असं देखील आव्हान जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। यासोबतच जर बघितलं तर अनेक ठिकाणी म्हणजे जर बघितलं तर पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, नद्या नाल्या ज्या आहेत ते दुथडे भरून वाहू शकतात, त्यामुळे धोकेदायक ठिकाणी जाऊ नका, पूर बघण्यास गर्दी करू नका, शेतकऱ्यांनी देखील विशेष खबरदारी घ्या असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर हा अलर्ट देण्यात आलेला आहे। मात्र निश्चितच त्यामुळे सगळ्यांनी सतर्कता बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सगळे माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि सगळ्या महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात आज अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यानंतरही पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर उजनी आणि वीर धरणातनं भीमा नदी पात्रामध्ये तब्बल 1 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। तिकडे वीर धरणातील विसर्ग पहाटेपासून 63,000वरून 33,000वर आणण्यात आलेला आहे। दरम्यान भीमा नदीची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याचं आवाहन नगराध्यक्षांनी केलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये। हेच पाहू शकतोय की भीमेनं आता रौद्र रूप हे पंढरपुरात घेण्यास सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर भीमा नदी दुथडी भरून वाहतीये। वीर आणि उजनी धरणातून काल रात्री उशिरापर्यंत तब्बल 1,44,000 क्युसेकचा विसर्ग हा नदीमध्ये सोडण्यात आला होता आणि हेच पाणी आता दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून वीर आणि उजनीतील विसर्ग जरी कमी केला असला तरी सद्यस्थितीला 1,04,000 क्युसेकचा विसर्ग आहे। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पंढरपूरच्या पात्रामध्ये 60,000 क्युसेकहून अधिकची पाण्याची क्षमता ही निर्माण झालेली आहे। तासाला 2,000 क्युसेक्सने पाणी वाढतंय, त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा जलद गतीने वाढताना दिसतोय। नदीकाठचा असणारा व्यासनारायण व अंबाबाई झोपडपट्टी भागाचा परिसर आहे, हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी शिरण्याची जी भीती असते, त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची सूचना ज्या आहेत त्या प्रशासनातर्फे रात्री उशिरापर्यंत देण्यात आलेल्या आहेत। स्वतः पंढरपूरच्या नगराध्यक्षा देखील रात्री उशिरापर्यंत या नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देत होत्या। सद्यस्थितीला जर पाहिलं तर 1 लाखाच्या वर पाण्याचा विसर्ग झाला तर या झोपडपट्टीत सर्वप्रथम पाणी शिरू शकते। आजच्या घडीला कालचा विसर्ग आणि आज येणारा विसर्ग जर पाहिला तर संपूर्ण भीमा नदीचं पात्र हे पाण्यानं जे व्यापून गेले, याच पाण्यानं व्यापून गेलेल्या भीमा नदीच्या पात्रामध्ये आता पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते आणि हीच पूरस्थिती जी आहे ही टाळण्याच्या दृष्टीनं किंवा याचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं
प्रशासन देखील ऍक्टिव्ह मोडवर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर. तर नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी आणि इंद्राईवाडी डोंगर रांगांवरील सगळे धबधबे आता प्रवाहित झालेले आहेत. डोंगरांनी हिरवा शालू परिधान केलाय, निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून गेलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी. बघूया. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाचं पुनरागमन झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यात डोंगर परिसरातील जे चांदवड तालुका आहे, या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी असेल, इंद्रायणीवाडी असेल, या परिसरातील ज्या डोंगर रांगा ज्या आहेत त्याच्यात निसर्ग सौंदर्य जे ते आता खुलून निघलं आहे आणि या ठिकाणचे धबधबे जे ते आता प्रवेश झाले. आपण या ठिकाणी बघू शकतो की माझ्या पाठीमागे मी हा राजदेरवाडीचा धबधबा आहे. हा धबधबा जो आहे तो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी वाहताना दिसतोय आणि याच परिसरात जे डोंगर रांगा आहे, या डोंगर रांगातील सर्वच धबधबे जे ते या ठिकाणी पूर्णतः वाहताना दिसत आहे. आपण जर पाहिलं तर ढग जे आहे ते या ठिकाणी जवळपास डोंगरावर उतरून आल्यामुळे या ठिकाणचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी प्रसन्न असं वातावरण झालं पाहायला मिळतं आणि एकूणच संपूर्ण परिसराचं असेल या परिसरातील डोंगर रांगाने या ठिकाणी हिरवा शालू पांघरलेल्याने हे या भागात जे ते निसर्गरम्य वातावरण जे ते या ठिकाणी तयार झाले. विशेष म्हणजे या भागातील धबधबे जे ते पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करत आहे. एकंदरीत पाहिलं तर पुढच्या काळामध्ये हे धबधबे जे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रभावित होतील आणि जे डोंगर रांगा जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रभावित होताना दिसत आहे आणि परिसरातलं जे सौंदर्य जे ते खुलून निघेल. त्यामुळे या परिसरामध्ये आता आपण जर पाहिलं तर पर्यटक जे ते मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पुढच्या काळामध्ये या ठिकाणी दिसतील. निलेश वाघ, NDTV मराठी, चांदवड, नाशिक. तर रत्नागिरीतील आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी आहे. रस्त्याला भेगा पडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत. अवजड वाहनांसाठी अणुस्कुरा घाट हा पर्यायी मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आणि याच पार्श्वभूमीवर अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि आमदार प्रताप बडसड यांनी थेट बाधित भागात जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केलेली आहे. धामक परिसरात पावसाच्या मुसळधार वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झालेली आहे. शेतात पुराचं पाणी शिरलंय, पिकांचं अतोनात नुकसान झालंय. जिल्हाधिकारी आणि आमदारांनी बाधित क्षेत्राला भेट देत बाधित नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांना धीर दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाईची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत, काही घरांचीही नुकसान आहे. स्वतः जिल्हाधिकारी आशिष येरेकर सर आणि आमदार प्रतापदादा अडसड ऑन रोड आहेत, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतात. सर, काय प्रक्रिया? आता आज आपण सर्व धामक या गावामध्ये उभे आहे आणि काल संध्याकाळच्या सुमारास जो पाऊस चालू झाला होता जो की अगदी आज सकाळी अर्ली मॉर्निंगपर्यंत जो पाऊस होता, साधारणतः 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या भागामध्ये 24 तासामध्ये पडला. आणि हे जे गाव आहे हे बेंबळा आपला जो प्रकल्प आहे त्याच्या बॅकवॉटरचा पण याला थोडासा फटका बसतो असं हे गाव आहे, कारण बेंबळा नदी पण बाजूनी वाहते. तर आम्ही पूर्ण पाहणी केली. कालपासून आम्ही इथल्या सरपंचांच्या आणि इथल्या ग्रामस्थांच्या त्या ठिकाणी संपर्कात होतो आणि आमदार साहेब सुद्धा संपर्कात होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे ॲटलिस्ट या गावामध्ये काही जीवितहानी होऊ नये याच्यासाठी तातडीने काल उपाययोजना केल्या आणि सरपंचांचं पण इथे विशेष त्याला सहकार्य लाभले की त्यांनी जे बुडीत क्षेत्रातले त्या ठिकाणी घरं होते ते त्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर लोकांच्या घरी त्यांना हलवलं. त्यामुळं कुठली जीवितहानी वगैरे आपण इथे झालेली नाही. आजपासून शासनाच्या वतीने जे काही आर्थिक सहाय्य आहे किंवा अन्नधान्याच्या रूपानं या सगळ्या गोष्टी निश्चितपणे होतील. आणि हे एकच गाव नाही तर मग मंगरू चवळ आहे, सालोड आहे, तिकडे गोळेगाव, धानोरा, शिकरा, बरेच गावं सांगता येतील. तर अशा सगळ्या गावांना त्याचा फटका बसलाय. त्या प्रत्येक गावांमध्ये सगळीकडे मग चांदूर रेल्वेमध्ये आहे, धामणगाव रेल्वेमध्ये आहे. धामणगावमध्ये थोडं प्रमाण कमी आहे, परंतु हे जिथं जिथं नुकसान झालं त्या सगळ्यांनाच जिल्हाधिकारी महोदय आणि एसडीओ मॅडमने निर्देश दिलेले आहे की सगळीकडे पंचनामा करावा आणि जे ऍक्च्युअल नुकसान झालेलं आहे त्याचा अहवाल शासनाकडे जाऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ सगळ्या ज्यांना ज्यांना यामध्ये फटका बसला आहे त्या सगळ्यांना याचा शासकीय माध्यमातून जे काही लाभ देता येईल नियमानुसार ते सगळे देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर नाशिकच्या सटाण्याच्या मोसम नदीला पूर आलाय. हरणबारी धरणातनं 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत आणि गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. धुळे जिल्ह्याला जोडणारा जायखेडा पूलही पाण्याखाली गेलाय. नाशिकच्या सटाण्याच्या मोसम नदीची दृश्य NDTV मराठीवर आपण बघतोय.
हरणबारी धरणात 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि आपण बघतोय त्यामुळे या मोसम नदीला पूर आलेला आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे कारण पुलावरनं पाणी वाहून जाते, पूल अख्खा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे। दोन्ही बाजूचे आपण गावं बघतोय, मध्ये हा सगळा पूल या मोसम नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला आहे।